स्पोर्ट्स कुरुळ यातील जो संघ जिंकेल तो NDR भंडारी नावे रोहा या संघासमोर 2 हात करेल. आजच्या दिवसाचा तो शेवटचा सामना असेल. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी कुरुळ संघाचे 12वे खेळाडू आणि पेनल्टी जावं लागेल. स्माई वर्णी स्पोर्ट्स कुरुळ आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. एक खेळाडू पाठवायचा आहे या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये. तर वळूया मैदानाकडे. पहिले षटक गोलंदाज कुंदन तोडणकर. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आपण पाहतात चेंडूला गोल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा गोला क्षेत्री चेंडूचा पाठलाग करते. 2 धावा सहजगतीने पूर्ण केल्या आणि 2 धावांवर समाधान व्यक्त केलं जाईल. पहिल्या चेंडूवर 2 धावा. 2 धावांनी आपलं खातं उघडते तो आकाश. मला नाही माहिती करण तोडणकरच्या बॅटमध्ये 2 धावांचं योगदान मिळालं. पुढचा चेंडू यावी सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय. सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका ज्याला स्ट्रेट ड्राईव्ह असं म्हणलं जातं करण्याचं कारण आहे 1 धावेचं योगदान मिळालं. मुंबईमध्ये मैदानं फार कमी आहेत. बिल्डिंगमध्ये खरं तर खेळावं लागायचं. सुनीलजी गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की आम्हाला समोरच्या बिल्डिंगच्या काचांचा विचार करायला लागायचा. आमचे बंधू येऊन त्या ठिकाणी पैसे भरायचे. त्यामुळे आम्ही खालून खेळायला सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं. दरम्यान यावी पॅडलसेलचा वापर केला. चेंडू जातोय तर लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र येईल पंचांचा इशारा. चौकार 4 धावा. 4 धावाच्या माध्यमातून करण तोडणकर जाऊन पोहोचतोय वैयक्तिक या ठिकाणी वैयक्तिक 7 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या देखील धापर करून पाहायला मिळते ती 7. एका बाजूला आकाश गुर्जे इथे मात्र मस्त फटका आणि इथे शानदार वार्डिश लॉंगरला षटकार 6 धावा. आकाश गुर्जेच्या बॅटमधून आले धावा पण पाहतात. एक चौकार एक षटकार ज्यामध्ये 10 धावांचे त्यांनी योगदान दिलं. धावपलका धावा येतात तर 13. पहिले षटक हे पॉवर प्लेचं 230 सर्कलच्या बाहेर आपण पाहतो. एक लॉंग ऑफला एक वार्डिश लॉंग ऑन तैनात केले गेले पंचांच्या उजवीकडून. पुढे चेंडू यावेळी मात्र गॅप शॉट पॉईंटच्या क्षेत्राच्या मधून चेंडूला आपण पाहायला मिळतं. चेंडू जातोय इथे मात्र थांबेल तोपर्यंत 2 धावा सहजगतीने मिळाल्या. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी 2 धावा संघाला घेऊन जातात 15च्या धावपलकावर. 15 धावा धावपलकावर NDR भंडारी नावे रोहा संघाने तयार राहायचं आहे. दरम्यान यावेळी मोठा फटका डीप स्क्वेअर लेग च्या वरून चेंडूला पाठवलाय. इथे मात्र एक येतोय गगन बेदी. गगन चेंबी षटकार 6 धावांसाठी. षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळालं. 6 धावांच्या माध्यमातून धावपलक पुढे सरकेल. धावपलका धावून पोहोचल्या त्या 21 आणि त्याचबरोबर हे पहिल्या षटकाची सांगता मागडू षटक कुंदन तोडणकरचं ज्याने तब्बल 21 धावा खर्च केल्या. सफलता मात्र त्याला कोणतीही मिळाली नाही. आकाश बर्जे 2 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून तब्बल 18 धावसंख्येवर खेळतोय. तर करण तोडणकर ज्याने 3 धावांचं योगदान इथे दिले. 21 धावा धावपलकार पहिल्या षटकाची सांगता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. 21 नवीन गोलंदाज. पॉवर प्लेचं दुसरे षटक 330 सर्कलच्या बाहेर. एक आहे लॉंग ऑफला एक आहे लॉंग ऑनला दुसरा मात्र मिड विकेट. ही रोशन तुम्ही पाहताय. तर 30 सर्कलमध्ये पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग आहे. शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर. ऑन साईडला पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक मिड ऑन. युवरेश ना पॉवर प्लेचं दुसरे षटक. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज अजय मयकर. पहिला चेंडू निर्धाव छोटा रनअप आहे. 7-8 फॉलोंच्या रनअपनी गोलंदाजी करतोय पंचांच्या डावीकडून. यावी डाव्या हाताने इथे मात्र रिव्हर्सचा फटका पॉइंटच्या वरून चेंडू जाईल सीमापार. येतोय सुंदर फटका. चौकार 4 धावा. खरं तर डेव्हिड रटन झिम्बाब्वेचा खेळाडू याने अनेक वर्षापूर्वी हा फटका पहिला शोधून काढला. आज आपण पाहता टेनिस विश्वामध्ये लेदर विश्वामध्ये अशा प्रकारचे फटके मोठे पाहायला मिळतात. हे योगदान आहे
ते डेव्हिड हटन यांचं. चौकार. संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होईल. या ठिकाणी मिड विकेटला झेल मात्र सुटतोय. इथे आपण पाहूया शंतनू होता तोपर्यंत फलंदाला मिळालं जीवदान. 2 धावांचं योगदान इथे मिळालं करण तोडकरच्या माध्यमातून. हल्ली आपण पाहतात की त्यांनी गमावला, हा देखील इतिहास आहे. दरम्यान यावी हवेत आहे. इथे मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र झेल घेतला गेला आणि पहिला फलंदाज मैदानातून गमावला. धावफलका धावा आहेत त्या 31. पहिला फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला जातोय तो करण तोडणकर, ज्याने 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 8 धावांचं त्यांनी योगदान दिलं होतं. 8 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. कधी कधी आपली जन्मतारीख आणि बराचसा रेकॉर्ड असो, एक असा खेळाडू होऊन गेला या जागतिक क्रिकेटमध्ये ज्याची जन्मतारीख ही ॲलेक्स स्टुअर्ट 8/4/63 ही त्याची जन्मतारीख आणि कसोटी कारकिर्दीमध्ये त्यांनी धावा देखील बनवल्या 8,463. हे योगदान आहे. त्याची जन्मतारीख आणि जन्मतारखेची बरोबर केली. हे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा नोंदले घेतात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. नवीन ऋषभ शिर्डनकर. यावेळी मात्र हवेमध्ये आहे. डीप मिडच्या क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, परंतु इथे मात्र झेल सुटतं. आणखीन 2 धावांचं योगदान इथे मिळालं. ओव्हरथ्रो 2 धावांचं योगदान मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळालं. प्रथम फलंदाजी करताना स्माई वर्णी स्पोर्ट्स करूळ या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकामध्ये धावा धावफलकावर आल्या त्या 33. 16.50 असणारी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. काका तुम्ही आत्ता एक नोंद जी दर्शवलीत सांगितले म्हणजे नवोदित खेळाडूंसाठी, पण क्रिकेटमध्ये समालोचन करणं फार अवघड असतो. म्हणजे तुमच्यासारख्या समालोचकाबरोबर मला बसणं म्हणजे भाग्य आहे माझं. पण ही नोंद ठेवणं तुम्हाला कसं काय जमतं? आणि खरोखर अशा नोंदी ठेवतात त्यावेळेला तुमचं समालोचन ऐकण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुर असतो. आता मी म्हटलं तर ऋषभची कॅच टाकली त्यावेळेला अक्रम काय म्हणाला माहिती आहे काय? यार तूने किसका कॅच ड्रॉप किया? सचिन तेंडुलकरचा कॅच ड्रॉप केला होता. मला वाटतं ते सगळे क्षेत्ररक्षक एकत्र विचारलं असेल. सर खरं तर तुम्ही माझं खूप कौतुक करता, परंतु तुमच्यासारख्या ज्येष्ठ समालोचकाच्या ज्यांना अलिबाग भूषण हे पारितोषिक मिळेल त्यांच्यासोबत संभाषण करण्याची संधी मिळते, हे फार मोठं भाग्य आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणालात की तुम्ही मोठ्या मोठ्या स्पर्धेत जेव्हा समालोचन करताना तेव्हा अशा प्रकारचं निश्चित समालोचन आवश्यक असतं. केवळ चौकार मारले, षटकार मारले, धावा किती झाल्या त्यापेक्षा तिथे काय घडलं तिथे जाणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही तुमच्या कारकिर्दीमध्ये निश्चित ह्या सगळ्या गोष्टी निश्चित तुम्ही पार केल्या असतील, याबद्दल दुमत असण्या कारण आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. गोलंदाज हितेश सासवणेकर गोलंदाज आहे. यावी आता चेंडू मात्र यष्टीने सोडलाय. शॉर्ट फाईल क्षेत्र सोडतोय. 4 धावांचे योगदान इथे मिळेल. चौकार 4 धावा. संघाची धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होईल. खांदेरी आरमार स्थळ आणि स्माई वर्णी स्पोर्ट्स करूळ या 2 संघासाठी खरं तर हा अतिशय महत्त्वाचा निश्चितच सामना आहे. कारण यातील विजेता संघ आज NDR भंडारी नावे रोहा या संघासमोर पुढच्या सामन्यामध्ये या ठिकाणी झुंज देईल आणि यातला विजेता संघ अंतिम 3 मध्ये प्रवेश करेल. ऋषभ शिल्डनकर 2 या धावसंख्येवर. आकाश बिर्जे ज्याने खूप चांगले योगदान दिले, तब्बल 2 षटकार. दरम्यान यावेळी मात्र आपण पाहतात कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. ते क्षेत्र चेंडूर येईल, चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने, तोपर्यंत 2 धावा धावफलकावर इथे नोंदवल्यात. आणि पंचांचा पहिला नो बॉल आजच्या या स्पर्धेमध्ये पहिला नो बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू फ्री हिट. कारण गोलंदाजांनी बहुधा फेकी म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेतला गेला, त्यामुळे नो बॉल म्हणून घोषित करण्यात आलं. जेव्हा अशा प्रकारचे नो बॉल
येतात तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला 5 असे गोलंदाज पाहायला मिळतात. भारताचे कपिल देव निखंज, ऑस्ट्रेलियाचे डेनिस रेली, इम्रान खान पाकिस्तानचे माजी पंतप्रधान, इयान बॉथम इंग्लंड आणि लान्स गिब्स वेस्ट इंडिज, हे 5 गोलंदाज होऊन गेले की ज्यांनी कधीही नो बॉल फेकला नाही. कपिल देव निखंज यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर 131 कसोटीमध्ये 2 आणि 225 एकदिवसीय सामन्यामध्ये त्यांनी कधी नो बॉल फेकला नाही. काय रेकॉर्ड असेल, काय गोलंदाजी केली असेल कपिल देव निखंजने, आपण सहज म्हणतो कपिल देव निखंज, तसं नाही आहे. त्यांनी खूप मोठी निश्चितच या ठिकाणी जे योगदान दिलंय, मेहनत घेतली आणि म्हणून आज इतिहासामध्ये त्यांचं नाव पहिलं येतं. डेनिस रेली 70 कसोटीमध्ये त्यांनी कधी नो बॉल फेकला नाही. या दरम्यान या ठिकाणी मात्र आपण पाहणार आहोत फ्री हिट, त्यामुळे फलंदाज सुरक्षित आहे. या फ्री हिटवर फक्त फलंदाज धावचित, नो बॉल फलंदाज धावचित होऊ शकतो. इम्रान खान ज्याने तब्बल 88 कसोटी आणि 175 एकदिवसीय सामन्यात कधी नो बॉल फेकला नाही. इयान बॉथम इंग्लंड 102 कसोटी 116 एकदिवसीय सामन्यात त्यांनी कधी नो बॉल फेकला नाही. आणि दरम्यान मैदानाकडे यावी बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. इथे मात्र यष्टीचे काय, यष्टीचा वेध घेतला, पंचांचं बोट आकाशाकडे, याला म्हणतात गोटी नेम. आणि खरं तर या गोटी नेमचा क्रिकेटमध्ये सर खूप उपयोग पडतो. आपल्या काळामध्ये आपण गोट्या खेळायचो, लंगडी खेळायचो, खो खो खेळायचो. जुनी मंडळी इथे सामना पाहतात त्यांना निश्चित आठवलं असेल. हल्लीची मुलं ते नाही करत. आताची मुलं जर आपण पाहिले, अगदी 8-10 वर्षाचा मुलगा देखील रात्री 2-2 वाजेपर्यंत युट्यूबवर नको ते पाहत बसतो आणि आपला वेळ वाया घालवतो. आपण खरं तर 1-1 वर्षाचं मूल पण पहा की जेवत नाही म्हणून त्याच्यासमोर त्याची आई मोबाईल देते, मोबाईलमध्ये गाणं लावते आणि बाबा गाणं बघ पण 4 घास खा. हे योगदान आहे. सर काय सांगाल? हे सगळं सांगण्यापूर्वी आत्ता जे मैदानात काय घडलं याविषयी मला नक्कीच बोलायचं आहे. कॉल कोणाचा असावा पाहिजे, कोणाचा पाहिजे होता कॉल? अर्थातच ऋषभचा असायला पाहिजे होता. ऋषभ धावत सुटला. तो समोरच्यावर नाराज होतोय किंवा स्वतःवर नाराज होतोय, परंतु कॉल कोणाचा होता? तुला समोर बॉल तिकडे पाठीमागे जातोय, हा तुझ्या नजरेतला बॉल होता. जो बॅट्समन खेळतोय पाठीमागे जातोय बॉल, त्याच्या नजरेत तो बॉल नसतो. क्रिकेटमध्ये फार गोष्टी महत्त्वाच्या असतात, कारण ज्याच्या नजरेत बॉल आहे ना त्याने कॉल द्यायचा असतो. अर्थात ऋषभने सांगायला पाहिजे होतं वेट. आणि स्वतःवर नाराज होण्यापेक्षा, दुसऱ्यावर नाराज होण्यापेक्षा आपली काय चूक आहे, आपण काय चुकतो, इथून चुका सुधारण्याची फार मोठी संधी मायनाक भंडारी समाजाच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली आहे, असं मी त्याला सूचित करीन. बस. नक्की सर, आपल्या मताशी मी सहमत आहे. वया मैदानाकडे यावी, आडव्या बॅटने सरळ खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण वाढीस लावून क्षेत्ररक्षक कुंदन चेंडूची फेकी इथे करेल. तो पण 1 धावीचे एकदम 2 गडी बाद धावा दाबोलकर येऊन पोहोचल्यात. त्या 35 नवीन फलंदाज मैदान आहे केदार बिर्जे. 4 धावांचे योगदान मिळेल. 41 धावा दाबोलकावर. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो. इथे आपण पाहतात कव्हरला क्षेत्रक्षण आणलं गेले. एक लॉंग ऑफ आम तुम्ही पाहू शकता. एक पॉइंटला क्षेत्रक्षण, एक शॉर्ट थर्ड मॅन. ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग नाही आहे. लॉंग लेग तैनात केले गेले, डीप स्क्वेअर लेग तैनात केले गेले. आणि या ठिकाणी मात्र क्षेत्रक्षक आहे, सॉरी फाईन लेगला हा सुंदर झेल त्याने घेतला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. आकाश बिर्जे याची खेळी मात्र इथे समाजोगी सालामेला फलंदाज होता, ज्याने 2 षटकार 2 चौकाराच्या मध्ये तब्बल 22 धावांचं योगदान त्यांनी दिलं. आणि मैदानातून परततोय. 24 दाबोलकर धावाले 41. 3 फलंदाज मैदानातून गमावले गेले. आकाश बिर्जे आत्ता बाद झाला. मगाशी आपण पाहिलं तर करण तोडणकर आणि त्यानंतर ऋषभ शिर्डणकर 2 या धावसंख्येत परतला होता. एक केदार बिर्जेला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. कांदरी आरमार थर्ड विरुद्ध धावा दाबोलकावर 41 नवीन फलंदाज मैदानात येईल. 41 धावा दाबोलकर आल्या. 3 फलंदाज मैदानातून गमावलेत. दरम्यान वेळेचं बंधन पाळायचंय. वेळ दौडू नका. ही सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये. पहिल्या षटकात 21 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा आणि या षटकात तब्बल अंतिम चेंडू आहे.
तिसऱ्या षटकात या ठिकाणी 8 धावा आपल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान वळी आपण मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून पुढचा चेंडू यावी बचावदरम्यान चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र दिशा देण्यात केले स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर चेंडू येतोय तो पण ऑन साईडला चेंडूला फेकलं गेलंय. इथे मात्र आपण पाहतात अर्थातच तिसरी धाव देखील पूर्ण केली. 3 धावांचं योगदान मिळालं. 3 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका 10 44 3 षटकांची समाप्ती. तर जेव्हा 3 धावा सर येतात ना तेव्हा आपल्याला लगेच ख्रिसगेलची आठवण होते वेस्ट इंडिज संघाचा, ज्याने सुरुवातीच्या काळामध्ये भंगार गोळा केलं, भंगार विकलं, त्याला संधी मिळाली. त्यानंतर पहिल्या चेंडूवर पहिला षटकार मारून वेस्ट इंडिज संघाकडून एक खूप चांगलं योगदान दिलं आणि त्यानंतर श्रीमंत खेळाडू बनला. पण इतका आळशी खेळाडू होता ना त्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 धावा धावून काढल्या नाही. इतका आळशी खेळाडू म्हणून ख्रिसगेलची या ठिकाणी नोंद केली गेली. हे ऐकायला निश्चित आपल्याला बरं वाटतं, पण त्या खेळाडूंनी सुरुवातीच्या काळात भंगार गोळा केला. आपल्या गल्ली बोलण्यामध्ये आपण भंगारवाले बघतो, भंगार गोळा करतो, भंगार विकतात. पण पहा क्रिकेटमध्ये काय काय कधीच काय होईल, रंकाचा रावण आणि रावणाचा रंक देखील होऊ शकतो हे आपण पाहिलंय. हे योगदान आहे. तर ख्रिसगेलची आठवण या ठिकाणी की आळशी खेळाडू म्हणून होता, 3 धावा कधी त्याने घेतल्या नाही, हे योगदान आहे. तर 3 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढ होईल 24 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू बॅकफुटरचा चेंडू घ्यायचा प्रयत्न, इथे बॅट चेंडू संपर्क आपल्याला पाहायला नाही मिळाला. गोलंदाज अजय मयेकर आणि दरम्यान यावी मात्र शेतेशक आहे. डीप स्क्वेअर लेगला या ठिकाणी सुरेख झेल घेतला गेला आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी गाशा गुंडावा लागतो. फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर पडेल. अमित पारकर यावेळी मात्र 0 वर डकआउट बदकाच्या अंडर बसून इथे या ठिकाणी परततोय आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर पण 4 फलंदाज मैदानात गमावलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. 4 फलंदाज गमावलेत. संघाची धावसंख्या धावफलकात पुन्हा एकदा आपण पाहायला मिळते. धावफलकात धावाले 44. रंकाचं रावण आहे, रावणाचा रंग कसं क्रिकेटमध्ये याच्याबद्दलची पण काही उदाहरणं तुमच्यापर्यंत देईन. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर जे संघर्षमय खेळ आहे ज्याच्यामध्ये वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बरोबर गोळा केले आणि स्वराज्य प्राप्तीसाठी संघर्ष करणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्थापक बनले. हे देखील एक युद्ध होतं आणि युद्धामध्ये खूप चांगलं योगदान दिलं. जातीपद आणि वर्णभेदाच्या राजकारण कंटाळून संघर्ष करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे राज्यघटनाकार बनले, हे देखील योगदान आहे. दरम्यान यावी मात्र चेंडू हवेत आहे. लॉंग लेगला जिथे चेंडूचा पाठलाग करत होता चेंडू मात्र त्याच्यापासून थोडंसं दूरवर गेला. 4 धावांचं योगदान इथे मिळालं आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सर्कल. धावफलकावर धावा यावी मात्र 4 धावांच्या मधून नवीन आलेले फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तो सूरज पीटनाईक याच्या बातम्यामधून 4 धावांचं योगदान इथे मिळालंय. चौकाराने खातं उघडलंय 4 धावा संघाला. सुरेश पीटनाईक 4 धावांनी आपलं खातं उघडतोय. इथे क्रिकेटमध्ये पंडित फार नाही पाहिले आम्ही, पण आमचा गुणलेखक स्वतः पंडित काय घडेल पुढच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर ते तो सांगतोय. आणि दरम्यान या ठिकाणी मात्र फलंदाज धावचीत, याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. आणखीन एक धक्का बसला आणि या माध्यमातून अर्थातच तुम्हाला पाहायला मिळतंय प्रथम फली करताना स्माई वर्णी स्पोर्ट्स कुरुल संघाने आतापर्यंत आणखीन एक फलंदाज गमावले. धावफलकावर धावा या ठिकाणी आल्या त्या 48 आणि 5वा फलंदाज केदार बिर्जे याला मात्र मैदानातून परतावं लागतंय. 1 धावेचं फक्त त्यांनी योगदान दिलं. आयुष्याच्या मार्गाने संघर्ष करणारे महात्मा गांधी या देशाचे राष्ट्रपिता बनले. वर्षभेदाविरुद्ध संघर्ष करणारे बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. शिक्षणासाठी बहिणीचे दागिने गहाण ठेवून फी भरणारे डॉक्टर अब्दुल कलाम या भारताचे राष्ट्रपती बनले, हे देखील योगदान आहे. पेट्रोल पंपावर काम करणारे धीरूभाई अंबानी करोडीचे साम्राज्य उभे करू शकले. चहा विकणारे आमचे स्वतःचे आत्ताचे नरेंद्र मोदी साहेब जे पंतप्रधान बनले, हे योगदान आहे. म्हणजे बघा किती छोट्या छोट्या गोष्टीतून मोठी मोठी माणसं बनली.
रेल्वेमध्ये TCचं काम करणारे महेंद्रसिंग धोनी हे भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार बनले, हे योगदान आहे. वानखेडे स्टेडियमवर बॉलबाईचे काम करणे सचिन तेंडुलकर क्रिकेटची महान देवता बनले. दरम्यान ओळी या मैदानाकडे यावी. बॅट चेंडूचा संपर्क नाही, इथे मात्र म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला यष्टीचे चेंडू पण एक धाव, पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. एक धावीचे योगदान इथे मिळेल. येस, बॅटकट आहे. एक धावीचे योगदान. धावफलकात वाढ होते ती 49. बस कंडक्टर म्हणून काम करत रजनीकांत दक्षिण भारताचे सिरे स्टार बनले, हे देखील आणखी एक योगदान आहे. दरम्यान ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पाहताय मिड विकेटला शेतेशक येईल चेंडूवर, तो पण एक धाव आणि तोपर्यंत मात्र अर्धशतक धावफलकावर. 50 धावा या ठिकाणी स्माई वर्णी स्पोर्ट्स कुरुळ या संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाल्या. त्यानंतर हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अक्षय कुमार हिंदी चित्रपट वेटरचं काम करत होते, पण आज श्रीमंत चित्रपट निश्चित मानले दानशूर व्यक्तिमत्व आहे. रोजगार हमी योजनेवर काम करणारे स्वर्गीय RR पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. तर ही छोटी छोटी निश्चित उदाहरणं, पण फार मोठं योगदान त्यांच्यामधून पाहायला मिळालं. तर अशा प्रकारे धावफलकात धावा आल्यात 50. षटक आपण पाहिलं 4 समाप्त झालेत. या षटकात 6 धावा अजय मेहकरच्या गोलंदाजीच्या माध्यमातून मिळाल्यात. अंतिम षटक असेल आणि अंतिम षटक गोलंदाज या ठिकाणी खांदेरी आरमार थळ या संघाचा गोलंदाज येतोय आयुष भाटकर. हो, चांगले मराठी बोलतात, मुंबईचे तेच बोलतो, कोल्हापूरचे ना. मग दरम्यान अपर कट, हा बस कंडक्टर ना. येस, आणि दरम्यान या ठिकाणी माझा चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळालं. हे काय युट्यूबवर जाऊन ना हे सगळे रेकॉर्ड्स मिळतात, हे रेकॉर्ड्स आम्ही ठेवतो, म्हणजे असं प्रसंग आले की लोकांना बरं वाटतं ना. असं याच्यात थोडीशी माहिती मला 4 धावांचं योगदान. धावफलक पुढे सरकतो. धावफलक धावाला 54. हा चौकार आला तो सुरेश पिटणेच्या बॅट मधून 2 चौकारांच्या मध्ये 8 या धावसंघ खेळताना पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी हवेत आहे. शेतेशक यावेळी झेलचा प्रयत्न करत होता, वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये झेल मात्र सुटला. फलंदाजाला मिळालं जीवदान. आणि जसं मी मगाशी म्हणलं की जीवदान आणि रोहित शर्मा यांचा जवळचा संबंध, जीवदान आणि विराट कोहली यांचा जवळचा संबंध तुम्हाला पाहायला मिळतं. पंकज जाधवने 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारले होते. अलिबागचा खेळाडू मेवाडी चषक कोलकात्याच्या मैदानावर हा देखील रेकॉर्ड नोंदला गेला. आणि आज तुम्ही दरम्यान या ठिकाणी आपण पाहणार एकरी धाव घेण्याचा प्रयत्न, यष्टीचा वेग घेण्याचा प्रयत्न इथे केला. शेतेशक चेंडू येतोय तो म्हणजे 1 धाव आणखीन धावफलकावर. आज जी स्पर्धा सुरू होते ती अर्थातच अलिशान सोगाव ही क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेत तुम्ही आलात, प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी जे स्टँड बनवलेलं आहे त्याला पंकज जाधव स्टँड हे नाव देण्यात आलं आहे. कारण पंकज जाधवनी अलिबागसाठी जे योगदान दिलं, जी कामगिरी केली, त्यासाठी त्याचं महत्त्व इथे त्यांनी ओळखलं आयोजकांनी. दरम्यान मैदानाकडे आपण वळूया. इथे मात्र आपण पाहतात 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. संघाची धावसंख्येत एकने बदल होईल. धावफलकात वाढ होते. धावफलकात धाव येऊन पोहोचतात त्या 56, 56, 57, 57. शेवटचे षटक आहे. आयुष भाटकर खेळाच्या पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. पंचाच्या डावकडून आयुष भाटकर यावी. आडव्या बॅटने खेळायचं होतं. इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न पाहूया. पंच ही धाव देतील का, परंतु फलंदाज बाद असल्याचा इशारा येईल. आणखीन एक धक्का बसला तो स्माई वर्णी स्पोर्ट्स कुरुळ या संघाला. शेवटचा चेंडू बाकी असेल. फलंदाज मैदानातून परततायत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. शेवटचा चेंडू असेल. धावफलकात धावा आतापर्यंत आपण पाहिलं त्या धावा आल्या त्या 57. आणि अंतिम चेंडूवर पाहूया षटकार की चौकार हे योगदान आहे. खरं तर
गेले 5 वर्ष मायनाक भंडारी चषकच्या माध्यमातून मला समालोचन करण्याची संधी मिळते. मी आगरी समाजाचे व्यक्तिमत्व, परंतु या ठिकाणी क्रिकेटमध्ये अशा प्रकारे काही मानलं जात नाही. दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका वाईड इस्लामगरला येतो. शानदार फटका, षटकार, 6 धावा आणि बघता बघता धावा अब्दुलकर आल्या. त्या 63-64 धावांचं लक्ष या ठिकाणी नोंदलं गेलं. तब्बल आपण पाहिलं तर 6 खेळाडू गमावलेत. 64 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल ते खांदेरी आरमार थळ या संघासमोर. 64 धावा प्रतिषटक जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर साधारणतः 64 धावा 5 षटकामध्ये पूर्ण करायच्या, म्हणजे प्रत्येक षटकामागे साधारण जर आपण पाहिलात तर 12.80ची सरासरी इथे राखावी लागेल ती खांदेरी आरमार थळ या संघाला. शेवटच्या षटकामध्ये आयुष भाटकरचं गोविंद पृथकन जर आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवर चौकार, शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि बघता बघता धावा अब्दुलकर ज्याच्या आल्या तर 13. फलंदाज आपण आकाश बिर्जेचा विचार केला, त्यांनी तब्बल 2 षटकार आणि 2 चौकारांच्या माध्यमातून 22चं योगदान दिलं. त्यानंतर करण तोडणेकर यांनी तब्बल 2 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 15चं योगदान दिलं आणि सुरेश पिटनाईक यांनी 2 चौकारांच्या मधून 9 धावांचं योगदान दिलं. हा लेखाजोखा तुम्हाला पाहायला मिळाला. तर 64 लक्ष कशा प्रकारे पार करणार आणि कोणता संघ एनडीआर भंडारी नावे रोहा या संघासमोर आज अंतिम लढतीत या ठिकाणी लढ देईल याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल. हॅलो काका, आपण आलिशान क्रिकेट स्पर्धेविषयी बोलत होतात. आलिशान क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट असा एक खेळ आहे ना की जो सगळ्यांना, सर्व धर्मांना, सगळ्या जाती धर्मांना एक संघामध्ये बांधतो. पंकज जाधव म्हटलं तर हिंदू मुस्लिम असं काही हे नाही आहे, परंतु आलिशान म्हटल्यानंतर पंकज जाधवचं सुद्धा नाव तिथे. अनेक त्यांच्या आलिशान म्हणजे आलिशान सोगाव या विभागातून अनेक खेळाडू, मोठमोठे खेळाडू मी पाहिलेले आहेत, परंतु पंकज जाधवचं एक स्टँड त्यांनी बनवलं. म्हणजे का बनवलं असेल ते, पंकज जाधव यांनी पहिल्यांदा तसं म्हटलं तर 7 समुद्र पलीकडे जाता येणार नाही म्हटलं, परंतु दुबई वगैरेमध्ये जाऊन त्यांनी पहिलं अलिबागचं नाव लौकिक केलं. याची नोंद आलिशान सोगावनी घेतली. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत जात नसेल मित्रांनो, परंतु या गोष्टीचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे की ते जात पात धर्म भेद कुठेही मानत नाहीत. यालाच तर म्हणतात क्रिकेट. आणि क्रिकेट हा सगळ्यांना एक संघात बांधून ठेवणारा खेळ आहे. याचं प्रात्यक्षिक जणू आलिशान सोगाव या मंडळाने दर्शवलेलं आहे. मी निश्चितच जर रात्री तिथे गेलो तर माझे मित्र आहेत तिथे, समालोचक मित्र, आम्ही आज स्टेजवर अनेक वर्ष समालोचन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांचे जे समालोचक आहेत ना आव दे का ना ताव, एक उत्कृष्ट म्हणजे तो शब्द आमच्या आयुष्यात कायमचा, ना आव दे का ना ताव, ते समालोचक म्हणजे माझे खास जवळचे मित्र आहेत. आणि निश्चितच मी त्यांना धन्यवाद देईन की माझा आवाज जर त्यांच्यापर्यंत की ही स्पर्धा अनेक जण बघत असेल, कुठे जर पाहिलं असेल तर माझं नाव ते नक्कीच घेतील. नक्कीच सर, आपण मला चांगली आठवण केली. खरं तर गेली 12 वर्ष त्यांचं या स्पर्धेचं, आणि मी 8 वर्ष, हे माझं 8वं वर्ष आहे त्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याचं. आज मग तुम्ही जसं म्हणलं की ते जातपात मानत नाहीत, हिंदू असो, मुस्लिम असो दे, ख्रिश्चन असो दे, कोणती जात मानत, जसा भंडारी समाजामध्ये मी 5वं वर्ष हे स्पर्धेचं आहे माझं, हे योगदान आहे. तर इथे अलिबागमध्ये आपण सर्व धर्म समभाव हे पाहायला मिळतं. आणि तुम्ही खरंच सर या तुम्ही स्पर्धेला, आपण तिथे समालोचन क्षेत्रामध्ये एक चांगलं समालोचन करण्याचा निश्चित प्रयत्न करू. कारण राजू शिलदनकर सर म्हणल्यानंतर अलिबाग भूषण आहेत आणि त्यांचं निश्चित तिथे कौतुक होईल. सर तुम्ही नक्की यावं आज आणि उद्या, 2 दिवसात तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. तर मैदानाकडे आपण वळूया. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जाईल, तो खांदेरी आरमार थळ. एनडीआर भंडारी नावे रोहा संघाच्या संघनायकाने आपली टीम सज्ज ठेवायची आहे. आलिशान सोगावचा प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 80,000 आहे, तृतीय क्रमांक 40,000 आहे.
2,70,000ची ती क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 2 दिवस चालणारी भव्य क्रिकेट स्पर्धा, महाराष्ट्राची गाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. तर पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. या ठिकाणी डावाची सुरुवात केली जाते. खांदेरी आरमार थळ संघाची सलामी जोडी मैदान येते. 12.80 म्हणजे जवळपास 13 धावा प्रत्येक षटकामध्ये धावफलकार इथे येणं आवश्यक आहे. पहिले षटक घेऊन गोलंदाज सचिन आणि यश ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आहे. खरं तर यातील जो संघ विजयी होईल तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि NDR भंडारी नावे रोहा या संघाचा 2 हात करेल. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळायचा होता. टप्पा चांगला होता. पंचांकडे दाद मागितले गेले. दोन्ही पंचांचा आपण जर परिचय मी तुम्हाला करून दिलाय. संदीप जोशी सर जे आज लेदर विश्वाच्या क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान देणारे क्रिकेटपटू आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोचिंग देत आहेत. ते लेदरच्या खेळाडूंसाठी हे योगदान आहे. तर संदीप जोशी सर टेनिस विश्वामध्ये पेंटचे आहेत. जे पंचांची भूमिका निभावत आहेत. यावेळी मात्र चांगला चेंडू नाही आहे. चेंडू सोयीचा इशारा येतोय. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. पंचांनी हात जमिनीला समांतर केले. धावा आल्या अवांतर. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. पुन्हा एकदा पुढील चेंडू इथे मात्र आपण पाहिलं चेंडूचा पाठलाग केला होता फलंदाजांनी. समोर फलंदाज आहे तो सचिन. यश कांबळे आणि सचिन. दरम्यान यावी मस्त फटका. या ठिकाणी पाहूया 1 बाउंस चेंडू सीमा पार डीप स्क्वेअर लेग मध्ये 4 धावांचे योगदान. 64 लक्ष गाठायचे आहे. ते खांदेरी आरमार थळ आमचे राजू शिलकर सरांच्या शब्दात सांगायचं खंदेरी आरमार थळ. कारण बरोबर त्याने त्या ठिकाणी इतिहासातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या. कारण बेताळ देवाचं मंदिर आणि तसंच सांगितलं की भंडारी समाज दरम्यान या ठिकाणी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त झाला. फलंदाज बाद. पहिला धक्का या ठिकाणी बसला खांदेरी आरमार थळ या संघाला. फलंदाज बाद होईल. सचिनची खेळी मात्र इथे समाप्त होतोय. ती 4 या धावसंख्येवर 1 गडी बाद 4 धावा धावफलकावर. तर मायनक भंडारी समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खरं तर या बेटाच्या माध्यमातून परकीयांचं पासून आपल्या सुळक्यांना बचावलं. हे योगदान पाहायला मिळतं. दर्यावर्दी म्हणून त्यांचं निश्चित पाहायला मिळतं. मग डहाणू ते आदेशजी बांदेकर यांचं गाव बांदा म्हणजे सिंधुदुर्ग इथपर्यंत 720 किलोमीटर समुद्र किनारा आहे. त्या संपूर्ण समुद्र किनारा आपण पाहता ते अनेक किल्ले जसं मी मगाशी म्हणालो की जसा खंदेरी किल्ला आहे. अलिबागचा कुलाबा किल्ला आहे जो इतिहासात लोकप्रिय आहे. त्याचबरोबर जंजिरा किल्ला आणि तिकडे सिंधुदुर्गामध्ये गेलं तर आपल्याला नेहमी तो छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर असणारा किल्ला म्हणजेच माळवणचा किल्ला. कारण एकमेव मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथे आपण प्रत्येकाने जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. आणि मी समाचारामध्ये ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सांगत असतो. छत्रपती शिवरायांनी खरं तर आपले पुत्र संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना उपदेश केला की तुम्ही सूर्याचे फोटो घरात लावू नका. उगवत्या सूर्याचे फोटो तुम्ही लावू नका. उगवत्या त्यांचे धावणारे घोडे त्यांचे फोटो तुम्ही लावू नका. तर उगवत्या सूर्याप्रमाणे याबद्दल निश्चित बोलेन. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी मस्त फटका लॉंगॉनला येतोय. खणखणीत गगनभेदी गगनची षटका. 6 धावांचं योगदान कुंदन तोडणकरच्या बॅटमधून 6 धावा आणि संघाची धावसंख्या पुढे सर्कल धावपलका धावा डबल अंकात जाऊन पोहोचतात. त्या 11 धावा. तर तुम्ही उगवत्या सूर्याप्रमाणे सकाळी लवकर उठा. तुम्ही त्यासाठी खूप मोठे प्रयत्न करा. धावत्या घोड्यांप्रमाणे तुम्ही आयुष्यामध्ये कष्ट करा. तुम्हाला यश मिळेल. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेला उपदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज अमावस्या पौर्णिमा हे कधी मानत नव्हते. आज आपण अमावस्या आज आपल्याला कुठे जायचं नाही कारण भूतखेत असतात असं आपला समाज आपण पाहतो. दरम्यान या ठिकाणी मात्र आपण पाहतात या चेंडूवर एक मस्त फटका खेळायचा होता. पण इथे पाहतात तुम्ही पॉईंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये मात्र झेल गेला आणि कुंदनची खेळी मात्र इथे समजली. 6 धावांनी ज्यांनी खातं उघडलं. 1 गडी बाद 11 धावा धावफलकावर. तर हे सगळं छत्रपती शिवरायांचं
खरं तर आपण आत्मसात करायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकते, हे निश्चित योगदान आहे. गोलंदाज केदार बिर्जे ज्याने आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केले, 11 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने आपल्या खात्यावर नोंदवले. तर आपण पाहूया सर काय म्हणतात ते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण जे आता जे करतो जयंत्या साजरे करतो एक, पण अशा वेळेला जयंती साजरा करत असताना तिथे DJ वाजवले जातात, आला बाबूराव ते वगैरे ते, आणि त्याच्यावर नाचतात. बाबूराव कोण होता, कधी कुठला बाबूराव कोण होता का त्यांच्या याच्यामध्ये नव्हता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यात मिरवणुकीमध्ये त्या माणसाला नाचण्याचा अधिकार नाही, त्या तरुणाला नाचण्याचा अधिकार नाही. जो तरुण नाक्यावर उभा राहून एखाद्या मुलीची छेड काढतो आणि त्या काही मुली येताना त्याला त्याकडे बघताना घाबरत असेल, अशा माणसं, अशा तरुणाने छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या निश्चितच मिरवणुकीमध्ये नाचण्याचा, त्या मिरवणुकीत सहभाग होण्याचा सुद्धा अधिकार त्याला नाही आहे. सर आपल्या सहमत आहे, कारण प्रत्येक जे मुलगी किंवा एखादी बाई ही आपली आई समान, बहिणी समान आहे. कारण याच्याबद्दल पुन्हा एकदा बोलू जाऊया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र बॅट चेंडू संपर्क नाही. चांगला मुद्दा तुम्ही या ठिकाणी समोर आणला. तर त्या पद्धतीने आपल्याला पाहायला पाहिजे. छत्रपती शिवरायांकडे पहा की त्यांनी निश्चितच मातेला या ठिकाणी महिलेला खूप मोठं सन्मान दिलं, हे आपल्या इतिहासामध्ये नोंद देखील आपल्याला पाहायला मिळाले. तर तुम्ही एखादी चांगली गोष्ट आपण सांगतात, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी बॅकफुटर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर कोणती धाव येत नाही. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती करण तोडणकरची, ज्याने 2 चेंडू फेकले, एकही धाव इथे दिली नाही. षटक क्रमांक 2 मार्गस्थमध्ये धावफलका धावा आल्या त्या 11. कोणी या नाही हे आता नाही म्हणजे मी नव्हतो निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू बॅकफुटर गेले, चेंडूला या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र गोलंदाज थोडेसे दूर होते. दोपंड मात्र 1 धाव आणखीन धावफलका इथे नोंदवली. 1 धावेचे योगदान, धावफलका धावा येतात त्या 12. बास या ठिकाणी 64 लक्ष आहे ते खांदेरी आरमार थळ या संघासमोर. प्रतिषटक 12.80 म्हणजे जवळपास 13 धावांची गरज आहे. यूट्यूबचे 2 कॅमेरे मन या ठिकाणी सज्ज आहेत, त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा संपूर्ण लाईव्ह केली जाते, हे योगदान आहे. अर्थात त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले ते AK लाईव्ह स्पोर्ट्स, हे खूप चांगलं मोठं नाव आहे क्रिकेटच्या क्षेत्रामधलं. आज अनेक लाईव्हवाले तुम्हाला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण जर गेलात, दरम्यान यावेळी चेंडूला फेकून दिलंय. या चेंडू आपण पाहतात, यावेळी चेंडू आपण पाहणार 50 इशारे, षटकार, 6 धावांचे योगदान. लेफ्टेड शॉट म्हणजे भिरकावणं, मराठीत भिरकावणं असं म्हणतात. भिरकावलंय या चेंडूवर, 6 धावांचे योगदान इथे मिळालं ते फलंदाजाला, आणि 6 धावा संघाला या ठिकाणी घेऊन जातात. धावफलकात वाढ होईल, धावफलकात धावा येऊन पोहोचल्यात त्या तब्बल 18 धावा. टेनिस क्रिकेट.in संतोष नाणेकर हे नाव आपल्या समोर पहिलं येतं. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी, ज्याने एका रिक्षा चालकाचा मुलगा आज संपूर्ण भारताबाहेर जात त्यांनी क्रिकेट विश्वाला पूर्णपणे या ठिकाणी आपल्या जाळ्यात विणलंय. कारण कुठेही गेलात तर टेनिस क्रिकेट.in हे तुम्हाला बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. हे योगदान आहे. एक रिक्षा चालकाचा मुलगा कुर्ला, मुंबई इथे राहणारा, आज त्यांनी त्याच्या माध्यमातून अनेक मुलांना नोकऱ्या मिळाल्यात याच कामासाठी, ह्याचं नाव मी निश्चित घेईन. दरम्यान या ठिकाणी मात्र मिड विकेटवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करा. इथे मात्र स्क्वेअर लेवल चेंडूवर जाणार तोपर्यंत 2 धावा इथे धावफलकावर. तर विक्रोळी संघाचे अमोल म्हात्रे, जे हाशुरे गावाचे रहिवासी, आज विक्रोळीला खेळतात. आज एक प्रशिक्षक झालेत ज्याने विक्रोळी संघाला खूप मोठं पुढे आणलं. अलिबाग तालुक्यात बऱ्याच वेळा अमोल म्हात्रे यांचे संघ आपल्या खेळताना पाहायला मिळालेत. तर मैदानाकडे आपण पाहतात, धावा धावफलकात 2 षटकार, समांतर धावफलकात धावल्या 64 धावांचा लक्षाचा पाठलाग.
44 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 षटकामध्ये. तर अलिबाग तालुक्याने खूप चांगले क्रिकेटपटू दिले. जसं मी पंकज जाधव यांचं नाव घेतलं, ज्याने अखाती देशामध्ये गेला, अलिबागचं रायगडचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं. त्यानंतर सुमित नौखारचा खेळाडू, ज्याने सुमित भगत याचं नाव निश्चित मी घेईन, तो देखील दुसरा खेळाडू ठरला अलिबाग तालुक्याचा. त्यानंतर पेजारीचा काय बॉलरचं नाव आहे त्या शिरुविक, ज्याने 3 खेळाडू अलिबाग तालुक्याचे अखाती देशामध्ये गेले. आणि रायगडमधले तब्बल 29 खेळाडू, ज्याच्यामध्ये अनेक नावं आहेत. उस्मान पटेल, याला पाहण्यासाठी तर प्रचंड गर्दी असते, कारण षटकारांचा बादशाह असं त्याला संबोधलं होतं. आज कधी सोगावच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल उस्मान पटेल, आकाश तारेकर, ज्याच्या नावावर तब्बल 19 बाईक आहेत. हे योगदान आहे. विश्वजित ठाकूर दिघोडेचा, ही मोठी नावं तुम्हाला पाहायला मिळतात क्रिकेट विश्वामध्ये. आणि मोन्या खारेपाटातला नौखारचा मोन्या, याचं नाव फार मोठं आहे. नंतर कावड्याचा दरम्यान मैदानाकडे या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी वाईडिश लॉंग आपला सुरेख झेल घेतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होईल. आणखी धक्का, कावड्याचा कोणतो अबू, ज्याचं नाव कावड्याचं खूप मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळतं. ते त्यांनी देखील म्हणजे अलिबाग तालुक्याने डॉक्टर, इंजिनियर्स, त्याचबरोबर उद्योगपती बनवले. राजकीय क्षेत्रामध्ये बरीचशी नावं आहेत, पण त्याचबरोबर क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील मोठी मोठी नावं तुम्हाला जी आता मी सांगितली ही आपल्याला पाहायला मिळाली. तर फलंदाज या ठिकाणी मैदानातून परततोय. तिसरा फलंदाज गमावला तो खांदेरी आरमार्थ या संघाने. नवीन फलंदाज संदेश पारकर येतोय, परकर या ठिकाणी येतोय, संदेश परकर येतोय. गोलंदाज अर्थात केदार बिर्जे, ज्याने पहिल्या चेंडूवर पहिला विकेट इथे प्राप्त केलं. षटक क्रमांक 30, दाबलका धावा आल्या त्या 20, अजूनही 44 ची गरज आहे. 17 चेंडू आणि 44 धावा. लक्ष दूर आहे. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलं तुम्ही पाहताय. शॉर्ट थर्डमॅन आहे. या ठिकाणी एक गली देखील आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. दरम्यान या ब्रह्मास्त्र ज्याला म्हणलं जातं क्रिकेटमधलं गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर, भारतीय संघाच्या बाबतीमध्ये जहीर खान यांची आठवण होते. 6 चेंडूमध्ये 3 चेंडू हे यॉर्कर फेकायचे, हे देखील योगदान तुम्हाला पाहायला मिळाले. वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. ते केदार बिर्जे, कुरुळ गावाचा रहिवासी असणारा खेळाडू. मी मगाशी म्हणालो होतो की रायगड प्रीमियरमध्ये या खेळाडूने खूप चांगलं योगदान अलिबागसाठी दिले. MD वॉरियर्स संघ गतवर्षीचा विजेता संघ ठरला होता. दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते. मात्र पंच दर्शवतात या ठिकाणी कोणतेही विकेट नाही आहे. फलंदाजाला बांधून ठेवलंय. गोलंदाज पुन्हा एकदा केदार बिर्जे, संदेश परकर. 3 चेंडू आता बंड त्याने निर्धाव खेळून काढले. पुढच्या चेंडूसाठी यावी सरळ बॅटने खेळले. स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑन मध्ये क्षेत्रक्षक चेंडू येते. दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न आणि इथे सहजगत्या दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आली. 2 धावांचे योगदान मिळते ते संदेशला. आपलं खातं उघडते 2 धावांनी. संघाची धावसंख्या 2 पुढे सरकेल. धावपलकात धावा येऊन पोहोचतात त्या 22. उद्या धोकोडेचा एक आवाज उद्या आणि परवा ऐकायला मिळेल हिंदी मराठीमधून. अर्थातच काय नाव त्याचं. दरम्यान यावेळी आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टी निश्चित उद्ध्वस्त झाली, परंतु संजय म्हात्रे यांचा आवाज तुम्हाला धोकोड्याचा समालोचक आहेत, ज्याने माझ्याबरोबर पुण्यामध्ये समालोचन केलं, मुंबईमध्ये समालोचन केलं, ठाण्यामध्ये समालोचन केलं. धोकडे गावचा संजय म्हात्रे टेम्पो चालक आहे, पण कॉमेंट्री क्षेत्रामध्ये खूप चांगले होते. जो कबड्डीचा देखील सुंदर समालोचन करतो ते संजय म्हात्रे सरांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. उद्या आणि परवा हे योगदान आहे. षटक मात्र इथे समाप्त झाले. 3 षटकं समाप्त झालीत. धावपलकात धावा आल्या त्या 22. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 64 लक्ष
धावपलकर धावा आल्या त्या 22 म्हणजे आता जिंकण्यासाठी 42 ची गरज आहे. ते खांदेरी आरमार्थ या संघाला स्माई वर्णी स्पोर्ट्स कुरू संघाने 6-63 धावा धावपलकर नोंदवल्या आणि निश्चितच एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. खरं तर अलिबाग खूप दूर आहे किंवा मुंबई खूप दूर आहे असं म्हणता येईल, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडतं. यावेळी 4थं षटक अमित पारकर. यावेळी मात्र गोळीच्या बाजूने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे चेंडू जाईल तो लॉंगॉनला, शेतेश्वर चेंडूर येतील तोपर्यंत 1 धावेचं आणखीन एक योगदान. इथे एकेरी दुहेरी धावांनी काही बिघडणार नाही. ते स्माई वर्णी स्पोर्ट्स कुरूळ या संघाचं खरं तर चौकार षटकार इथे धावपलकर येणं आवश्यक आहे. छोटा रनअप आहे गोलंदाजाचा अमित पारकर. यावेळी मात्र चांगला चेंडू इथे पुन्हा एकदा पाहायला मिळाला. NDR भंडारी नावे रवा संघनायक आपल्या संघाला आपण तयार ठेवायचं आहे. सामना संपला तर लगेच नाणेफेक होईल. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल ज्यातील एक संघ हा अंतिम 3 मध्ये दाखल होईल. दरम्यान सुरेख वेगामध्ये परिवर्तन. काही वेळी वेगाने चेंडू टाकणं इतकंच महत्व नसतं, तर चेंडू अचूक टप्प्यावर टाकायला लागतात आणि या ठिकाणी पाहिलं मग गोलंदाज वेगवान असो, मध्यमगती असो किंवा फिरकी गोलंदाज असू दे. यावी चेंडूला खेळायचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू पाहतात तो जातोय थर्मॅनच्या दिशेने. शेती चेंडू जाणार, चेंडूची पकड होते तोपर्यंत या पंचांचा इशारा येईल लेग बाईटचा. लेग बायचा इशारा तुम्हाला पाहायला मिळाला. एक धावेचं योगदान 23-24. यावेळी पुन्हा एकदा पाहत आहे चेंडू निर्धाव. आता मात्र पराभवाच्या गर्तेमध्ये सापडताना खांदेरी आरमार थळ संघ पाहायला मिळालं, कारण 4थं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. आणि या दरम्यान या ठिकाणी थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे षटक मात्र पुन्हा एकदा समाप्त झालं अमित पारकरचं. आणि धावपलकर धावा फक्त आल्या त्या 24. त्यामुळे येणारं षटक आणि या षटकामध्ये 40 ची गरज आहे. खरं तर एका षटकात 42 धावांची गरज होती. 2 वर्षापूर्वी क्रिकेट स्पर्धेत बेलपाडा उरणच्या मैदानावर समालोचन करताना पाहायला मिळेल. जीवित मात्रे मुळेखंडचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे ज्याने 6 चेंडूमध्ये 42 धावांची गरज होती. 6 चेंडूमध्ये 42 धावा शेवटच्या षटकात काढल्या. हे क्रिकेट आहे, हे नेहमी म्हणलं जातं. सुहास पवार बंगालमध्ये ती क्रिकेट स्पर्धा होती. कल्याणचा खेळाडू 60 धावांची गरज होती एका षटकामध्ये आणि त्या 60 धावा देखील त्यांनी पूर्ण केल्या. षटकार चौकारांची बरसात केली आणि तो सामना जिंकला. गोलंदाजांनी पण नो बॉल टाकले, वाईड बॉल टाकले, हे देखील घडलं आणि त्या धावा पूर्ण केल्या. हा इतिहास जोडला जातो क्रिकेटच्या मध्ये. शेवटच्या षटकाकडे वळूया. शेवटचे षटक सुरेश पेटनाईक या ठिकाणी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र 1 धाव सहजगत्या मिळाली. 1 धावेचं योगदान. 44 ची गरज आहे. अजूनही 43, 5 चेंडू आणि 43 ची गरज आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने दरम्यान पुन्हा एकदा चांगले चेंडूची समाप्ती इथे पाहायला मिळाली. येणारे 4 चेंडू बाकी आहेत. पराभवाच्या छायेत खांदेरी आरमार थळ संघ, स्माई वर्णी स्पोर्ट्स कुरूळ संघ विजयाच्या मार्गावर. बॅकफुट गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे पदोदाली ते नव्हतं आणि तोपर्यंत मात्र निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 43 ची गरज आहे. चला NDR भंडारी नावे रवा संघ लगेच आपण यायचं आहे आमच्या नाणेफेक कक्षामध्ये. हवेतून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाईल तो कव्हर क्षेत्रामध्ये. इथे फक्त 1च धाव मिळेल. 42 ची गरज आहे. स्माई वर्णी स्पोर्ट्स कुरूळ संघाला 42 धावांची गरज आहे. येणारे शेवटचे 2 चेंडू बाकी. पंचाच्या डावीकडून या ठिकाणी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू येईल तो म्हणता आणखीन 1 धाव धावपलकर इथे मिळाली. कोणती धाव नाही आहे. यस, 42 ची गरज आहे. शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे झेल आणि अशा प्रकारे 41 धावांनी मोठ्या फरकाने हा सामना स्माई वर्णी स्पोर्ट्स कुरूळ संघाने जिंकला. या संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि खांदेरी आरमार थळ या संघाला
पुढील स्पर्धेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि सामन्याचा मानकरी लगेच आमचे गुणलेखक या ठिकाणी आर्यन पाटील सांगतील की या सामन्याचा